अजितदादांचं दुःखद निधनानंतर आज बारामतीची पोटनिवडणूक होत आहे. खरं तर ही पोटनिवडणूक जर बिनविरोध झाली असती तर ती खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली असतील. परंतु या पोटनिवडणुकीत जवळजवळ 20 उमेदवार आहेत आणि त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनींचा एक नंबर आहे. बारामतीकरांना काय वाटतं त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आज पोटनिवडणूक सुरू होत आहे आणि ज्या प्रकारे ही निवडणूक बिनविरोध होणं गरजेचं होतं, परंतु निवडणूक होतीये. काय सांगाल, आज काय भावना आहेत? खरं सांगायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रावर, बारामतीवर आणि काटेवाडीवर प्रचंड दुःखाचा डोंगर आहे. लाखाचा पोशिंदा गेलेला आहे सर्वांचा आधार गेलेला आहे, सर्वांचं दैवत हरपलंय. परंतु वहिनी साहेबांनी आपलं दुःख पाठीशी घेऊन पूर्ण महाराष्ट्राचा कारभार हाती घेतलेला आहे आणि नक्कीच एक काटेवाडीकर म्हणून आम्ही सर्वजण वहिनींच्या पूर्णशी पाठीशी आहोत याची ग्वाही लवकरच आपल्याला येईल. हे विरोधक विनाकारण उभे राहिलेले आहेत, त्यांच्यात काही नाही, कुठलं साधं त्यांच्याकडे पद नाही किंवा काही नाही, परंतु विरोधाला विरोध करायचा म्हणून उभे राहिलेत. सर्वांनी आता ठरवलंय की वहिनींनी रेकॉर्ड ब्रेक करणार आहेत महाराष्ट्रातून आणि एक नवा आदर्श आता स्थापित होईल. यात विक्रमी मताने वहिनी साहेब येतील. काय भावना आहेत तुमच्या? आपल्या बारामतीचे शरदचंद्रजी पवार साहेब हे म्हणजे एक चाणक्य नेते म्हणून ओळखले जाणार. आज त्यांनी एक मुद्दा असा घेतला की दादा गेल्यानंतर जसं मल्हारराव होळकरांचे खंडेराव गेले आणि त्यांनी सांगितलं ते अहिल्यादेवी सतीच निघाले, पण साहेबांनी सांगितले सुनेत्रा ही तुला राज्यकारभार शिवरायचा आहे आणि ही तूच पाहू शकते, ही कुणाचंही काम नाही, म्हणून ही साहेबाचाच खरा सल्ला वहिनींना आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. आज काय भावना आहेत तुमच्या? दादाची उणी आम्हाला 100% बसते. दादांनी बारामतीसाठी खूप विकास केलाय. महाराष्ट्रातला कुठलाच नेता असा विकास करू शकणार नाही. ज्या झपाट्याने बारामतीचा विकास झालेला आहे, कुठेतरी दादांच्या जाण्याने तो थांबलाय का आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाने तो पुन्हा पुढे जाईल का? काय वाटतं? विकास थांबलेला नाही, ही विकास वाढतच चाललेला आहे. दादांचं आदरणे मोठी घटना झाल्यामुळं विकास चालू आहे आणि दादांचं एक म्हणणं होतं की रडायचं नाही पण लढायचं. ही तालुक्याचे काटेवाडी गाव असन, तालुका असन, बारामती आदर्श वहिनी साहेबांना कमीत कमी 2-2.5 लाखाच्या आसपास मतदान लेणी होणार आहे. आम्ही 100% काटेवाडीकर सांगू. काय भावना आहेत आज तुमच्या? आज सकाळी सकाळी मतदानाला आला. दादा वहिनी वय 3 लाखांनी निवडून येते, 3 लाखांनी. नक्कीच. तर बारामतीकरांच्या याच भावना आहेत की विक्रमी नंबरने सुनेत्रा वहिनींना विजय करून द्यायचं. तीच दादांसाठी खरी आदरांजली आणि श्रद्धांजली होईल. कारण की ज्या तऱ्हेने दादांनी बारामतीचा विकास केलेला आहे, बारामतीचं पालकत्व घेतलं होतं, बारामतीचा विकास केला होता, या सगळ्याची उणीव खरं तर या निवडणुकीमध्ये सगळ्या बारामतीकरांना जाणवते. कारण दादा असं व्यक्तिमत्व होतं जे तळागाळातल्या व्यक्तीशी देखील स्वतः जाऊन बोलायचं, मिश्किल भाषेत त्यांची मजा घ्यायचं. परंतु आता ते आपुलकीचं जे नातं आहे ते कुठंतरी हरपलंय आणि ह्या सगळ्या नात्याला पुन्हा एकदा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये ते बघत आहेत. त्याच्यामुळे नक्कीच आज सकाळी 7 वाजल्यापासून बारामतीकरांनी काटेवाडीमध्ये निवडणुकीसाठी हजेरी लावलेली आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.